हॅलो, मी सायली आणि स्वागत आहे तुमचं आपल्या लाईफ विथ सायू या यूट्यूब चॅनलमध्ये. मी काल FC रोडला गेले आणि मी पहिल्यांदा FC रोडला गेले. ॲक्च्युली FC रोडला याच्या आधी कधीच शॉपिंग केली नव्हती आणि मला तिथलं कलेक्शन एवढं आवडलं आणि तर मी काल खूप अशा छोट्या मोठ्या खूप काही गोष्टी घेऊन आलेली आहे. तर मी त्याच आता तुम्हाला दाखवणार आहे. तर मग हा माझा फर्स्ट व्लॉग असणार आहे. तर तो असणार आहे FC रोड शॉपिंग हॉल रिलेटेड. तर मी स्ट्रीट शॉपिंग खूप अवॉइड करते कारण की मला ना तिथल्या कपड्यांच्या साईजचा इश्यू येतो. मला जर वाटत असेल ना मला नॉर्मल शॉपमध्ये L बसेल तर मला तिथे नाही होत ते. तिथले प्रत्येक ब्रँडनुसार साईजचा इश्यू येतो मला. त्यामुळे मग मी स्ट्रीट शॉपिंग खूप अवॉइड करते. आणि दुसरा तिथला ड्रॉबॅक असा आहे की मला ना तिथे आपण कपडे ट्राय नाही करू शकत. त्याच्यामुळे पण मग मी स्ट्रीट शॉपिंग खूप अवॉइड करते. पण मी काल फर्स्ट टाइम FC रोडला गेले आणि मला तिथलं कलेक्शन खूप आवडलं आणि मी एक जस्ट असंच पाहायला गेलेली FC रोडचं स्ट्रीट शॉपिंग आणि असं मला ते इतकं आवडलं. मग मी आता खूप छोट्या मोठ्या खूप साऱ्या गोष्टी घेऊन आली आहे. तर आपण पाहूया आता मी एक आपण बघूया त्याला कसं. आणि आपण ना त्या कपड्यांना रेटिंग पण देऊयात की आउट ऑफ 10 त्याची क्वालिटीनुसार, त्याच्या लुकनुसार आणि त्याचं कापड कसं आहे तर असं आपण त्याला रेटिंग पण करूयात. आणि ही जी शॉपिंग आहे ही सगळी शॉपिंग मी फक्त अंडर 500 रुपीजमध्ये केलेली आहे. 500 रुपयाच्या आतमध्ये मी प्रत्येक गोष्ट घेतलेली आहे. त्यामुळे ही खूप बजेट फ्रेंडली शॉपिंग असणार आहे. तर सर्वात जो फर्स्ट प्रोडक्ट आहे ते मी टी-शर्ट घेतलेले आहेत, 2 घेतलेले आहेत आणि त्यातला एक मी आधी दाखवते आणि मग मी दुसरा दाखवते. तर हा आहे माझा फर्स्ट टी-शर्ट आणि हा खूप असा रस्टी ऑरेंज कलर आहे आणि तो खूप समरी वाईब्स देतो. त्यामुळे मला हा फार आवडला. हा कलर ॲक्च्युली मला खूप जास्त आवडला. तर आपण याची साईज बघूया. याला अशी पर्टिक्युलर साईज नाहीये. त्यांनी तिथे फ्री साईज आणि ते बोलले की तुम्हाला बसेल. मला बसला ॲक्च्युली हा. आणि याचं कापड पण एकदम असं जाड आहे आणि कलर पण मला कलर ॲक्च्युली याचा खूप जास्त आवडला. याचं कापड पण एकदम जाड आहे आणि ओव्हरऑल हा टी-शर्ट खूप चांगला आहे. तर जर याला आपण रेट जर करायचं ठरलं तर याला आपण रेटिंग देऊ शकतो. आउट ऑफ 10 मी 7 देईल. तर बॅक साईडने याला अशी प्रिंट आहे. खूप मिनिमल आणि खूप सुंदर आहे. कलर खूप सुंदर आहे. तर ओव्हरऑल गुड. तर सेकंड प्रोडक्ट पण माझा टी-शर्टच आहे. तर त्याचा कलर हा आहे आणि हा खरंच एवढा भारी आहे ना, एवढा असं मऊ आहे आणि कापड सेमच आहे दोघांचं आणि थोडासा लॅव्हेंडर पर्पलिश आहे आणि त्याच्यावरती ही वाली प्रिंट आहे फ्लॉवरवाली. ती खूप सुंदर दिसते आणि याचं फॅब्रिक जर तुम्ही जवळून बघाल तर खूप भारी मस्त वाला फॅब्रिक आहे. तर याचा पूर्ण लुक असा येतो आणि याला बॅक साईडने काहीच प्रिंट नाही. हा बॅक साईडनं पूर्ण प्लेन आहे आणि ही पण फ्री साईज आहे. याला साईज वगैरे असं काहीच मेन्शन नाहीये. हा पण मला एकदम व्यवस्थित बसतो आणि याची क्वालिटी पण खरंच सुंदर आहे. हा पण मला 250 रुपीजलाच बसला, 250 रुपयाला. ओव्हरऑल याची पण क्वालिटी खूप चांगली आहे. याला पण मी आउट ऑफ 10 रेटिंग मी याला 7 देईल. तर आता थर्ड मी घेतलेली आहे ही शॉर्ट पॅन्ट. मी शॉर्ट्स घेतलेली आहे आणि खरंच म्हणजे मला असं वाटतंय ही फक्त माझ्याच नशिबात होती कारण की एवढी भारी क्वालिटी आहे याची. खूप सुंदर क्वालिटी आहे. मला जवळून कापड दाखवते एकदम म्हणजे डेनिमच आहे. पूर्ण डेनिमच कापड आहे याचं. मागणं 2 तिला पॉकेट आहेत आणि फ्रंटला पण साईड पॉकेट आहे. हा असा इथे एक पॉकेट आहे आणि हा असा इथे पण एक पॉकेट आहे. असे दोन्ही बाजूला पॉकेट आहेत. मध्ये नॉट दिलेला आहे आणि इलास्टिक पण त्याचं सुंदर आहे. तर मला फार आवडली ही
जर तुम्ही वॅकेशन वगैरे प्लॅन करत असाल, बीचवरती वगैरे जर तुम्हाला जर ही पाहिजेत असेल तर वरती याची प्राइस फक्त आहे 400 रुपये. त्यांनी मला 750 काहीतरी सांगितलेलं, पण मी बार्गेन करून 400. तुम्ही तिकडे बार्गेन करा, खूप छान बार्गेनिंग होतं आणि ते देतात म्हणजे माहितीये का. मी तरी सकाळी गेलेली, मस्त बार्गेन केलेलं आणि 400 रुपयाच्या मानाने वर्थ इट आहे. हिचं कापड क्वालिटी लिटरली. आणि मी लास्ट इयर एक अशीच शॉर्ट्स घेतलेली, ती मी झोडिओतनं घेतलेली 700 रुपयाला, पण या क्वालिटीची आणि या फिटिंगची नाही आहे. मला ही थोडा भारी फिट झालेला, ही 32 साईज आहे. मस्त मला फार आवडली. हिला मी आउट ऑफ 10 मध्ये 10, कारण की मला स्ट्रीट शॉपिंगच्या पॅन्ट बसायला खूप प्रॉब्लेम होतो, माझं बॉडी स्ट्रक्चर तसं आहे, पण हा मला एवढा भारी फिट झालाय ना, मला फार आवडलाय. त्याच्यामुळे याला मी फिटिंगसाठी आणि क्वालिटीसाठी आउट ऑफ 10. तर मी हा एक उलनवाला क्रोशनमध्ये टॉप घेतला, मला फार आवडला. एवढा मऊ आणि समर उन्हाळ्यासाठी खूप मस्त आहे आणि पूर्ण ट्रान्सपरंट आहे. याच्या आतमध्ये तुम्हाला लायनर घालायला लागणार, मग तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घालू शकता. तुम्ही याच्या मध्ये तुम्हाला घालायचं असेल तर मग तुम्ही टँक टॉप वगैरे असं काही तुम्ही स्टाईल करू शकता आणि ते अप्रतिम दिसतं आणि खूप असा ऑफ व्हाईट आणि ग्रीन असं आहे. बॅक साईडनं पण पूर्ण प्लेन आहे, बॅक साईडनं सेम प्रिंट नाहीये, पूर्ण प्लेन आहे. आणि तर हा मला आय थिंक 300 की 350 असं काहीतरी मला बसला, पण मला हे घ्यायचंच होतं. ॲक्च्युली मी लवकरच एक ट्रिपवरती जाणार आहे, त्यासाठी मी ॲक्च्युली ही शॉप करते. क्वालिटी खरंच गुड आहे याची आणि कलर खूप रिफ्रेशिंग आहे. तुम्ही जर वॅकेशन जर प्लॅन करत असाल तर गाईज वर्थ इट नक्की ह्या एक क्रोशन टॉप नक्की असलंच पाहिजे बीचसाठी. याला मी रेटिंग देते आउट ऑफ 10 मध्ये मी याला 9 रेट करणार आहे. आणि लास्ट पण माझा खूपच फेवरेट कपड्यांमध्ये लास्ट पण माझा खूप फेवरेट होता हा डेनिम क्रॉप टॉप. भाई 6 बटन म्हणजे गाईज काय सांगू, मला इतका आवडला हा. ॲक्च्युली याच्यामध्ये 3 शेड होते, एक होता ब्लू, एक होता फेंट ब्लू म्हणजे आपल्या जीन्स मध्ये कसे शेड असतात ते, आणि एक होता हा ब्राऊन. आणि याच्यावरचं हे फ्लॉवर आणि ही पूर्ण झीप आहे, मी मला दाखवते जवळ. ही पूर्ण अशी ओपन पण होते आणि एवढं सुंदर आहे ना, म्हणजे मला फार आवडला. बस मला हा टॉप भेटला, वरती आहे होते माझी शॉपिंग. बॅक साईडनं पूर्ण प्लेन आहे आणि मला ऑलरेडी झीप वाले ना, मी जे वेअर केलं त्याला पण झीप आहे. मला झीपवाले कपडे फार आवडतात आणि मला हा फायनली तसा भेटला. मग मी आता असं विचार करते, मी हा क्रॉप टॉप आणि ही शॉर्ट मी असं पेअर अप पण करणार, कारण की तुम्ही जर पाहिलं असेल ना, याला पण अशी ना ब्राऊन शिलाई आहे आणि हा पण म्हणजे सेम, आणि याला पण ऑफ व्हाईट फ्लॉवर, म्हणजे लिटरली माझा एक सेट तयार झालेला. आणि हा मी काहीतरी 300-350 रुपयाला घेतलेला. याची ओव्हरऑल क्वालिटी खूप गुड आहे आणि याला मी रेटिंग देणार 10 आउट ऑफ 10. हा मला हा फिट पण एवढा भारी होतोय ना, आणि ना याला खाल्लं ना असं एक थोडासा स्ट्रेट नाही, थोडंसं असं व्ही कट आहे, त्याच्यामुळे तो अजून भारी दिसतोय. तर कपडे माझे एवढेच होते. मी थोडंसं काही ॲक्सेसरीज घेतल्या, तर मी ह्या थोड्या वुडन बँगल्स घेतल्या ज्या आता खूप सगळ्या ट्रेंडमध्ये आहेत. आणि हे मला 1 2 3 4 5 6 7 बँगल्सचा पेअर पडला. त्याच्यामध्ये 2 पेअर मेटल आहे, ज्या की अशा दिसतात, जे आपण सिंगल पण यूज करू शकतो. आणि 2 पेअर ह्या अशा वुडन आहेत प्रॉपर राऊंड शेपमध्ये. आणि परत 2 पेअर म्हणजे 1 पेअर 2 पेअर बोलते मी, 1 पेअर अशी मेटलमध्ये आहे आणि एक असं स्क्वेअर कडा आहे, जो की पूर्ण छान लावतो याला. आणि मला खरंच हे फार सुंदर वाटलं. अगेन मी तुम्हाला सांगितलं तसं मी थोडासा ट्रिप प्लॅन केली आहे, मी त्यानुसारून हे थोडंसं बीच वाईट म्हणून मी हे घेतलं आहे. आणि हे तुम्ही बीच वेअरवरती 1 पीस असेल, शॉर्ट्स असतील, कशावरही इथे एवढं भारी जाईल ना. क्वालिटी पण चांगली आहे. मला असं वाटलं मला थोडं महाग पडलं, मला माहिती नाही. मला हे 250 रुपयाला पूर्ण सेट पडला, पण मी ऑनलाईन चेक केलं 300-350 असं होतं, पण मला 250 रुपयाला पडला. पण छान वाटतं ना,
लुक फार गोड आहे याचा, असं काहीसा ओके असं काहीसा आहे त्याचं, तर मला आवडलं. तर याला मी रेट करेल आउट ऑफ 10 मी 8 रेट करेल. आणि ही माझी साईज जर सांगायचं झालं की 2-6 साईज आहे. म्हणजे तुम्ही कुर्ती वगैरे अशा पेअर करू शकता बीचवरती अशा, म्हणजे तुम्ही हे मल्टिपल टाईम यूज करू शकता, की असं नाही की एकदा घातलं किंवा परत पडून राहणार आहे वगैरे नाही. मग मी नेक्स्ट घेतला सनग्लासेस घेतले. माझ्याकडे होते आधी, पण ते पूर्ण ब्लॅक फ्रेम होती. मला असं थोडंसं फंकी आणि थोडंसं असं कलरिश फ्रेममध्ये पाहिजे होतं, पण मला नाही घातल्यानंतर नाही थोडंसं तिरकं वाटलं आणि मला हा शेप पण नाही आवडला. मग तिथे का माहिती मला का आवडलं, मला स्ट्रीट शॉपिंग म्हणजे काहीतरी माझं खराब होणार हे पक्क आहे. आणि माझे सनग्लासेस गेलेले आहेत, मला नाही आवडलं आता हे. आणि हा माझा ना राऊंड फेस आहे, तर मला त्या फेसला ना असं एक सूट पण नाही होत, असं वरती काहीतरी एकदम असं त्याला असे फ्लेअर्स आहेत, त्याच्यामुळे ते तसं वाटते. आणि इकडनं ना मला खूप असं खाली म्हणजे मी लिटरली बाहेरचं सगळं पाहू शकते. तर ॲक्च्युली याचा ना असं तिरका शेप झाला, थोडासा असं तिरका हवा होता, त्याच्यामुळे सनग्लासेस थोडंसं वेळ मी खूप फास्टमध्ये पिक केलं. मी फक्त कलर शेडवरती गेले, मी त्याचा लुक आणि हे मला तर असं वाटतं मी याला घालून पण नसेल बघितलं, मी फक्त उचलला. तर तिथे थोडीशी माझी चूक झाली, मी थोडा अजून वेळ द्यायला पाहिजे होता. आणि कलेक्शन त्यांच्याकडे खूप चांगलं होतं, पण माझी घेताना थोडी चूक झाली. तर हा मला पडला 150 रुपयाला. याला मी रेटिंग करेल. लुक वाईज छान आहे, पण तो ॲक्च्युली मला सूट नाही होत आहे आणि थोडासा तिरका पण वाटतंय. तर याला मी रेट करेल आउट ऑफ 10 5. आणि लास्ट ही माझी लास्ट शॉपिंग आहे. तर मी एक बेल्ट घेतलेला आहे. मला 1 पीसवरती आणि याच्यावरती मला एक कॉमन बेल्ट हवा होता. तर हा बेल्ट असा आहे. म्हणजे मला खूप मोठा पण नको होता आणि खूप असा नाजूक पण नको होता, मला मीडियम होता. मी जीन्सवरती आणि 1 पीसवरती पण ट्राय करू शकेल. तर ब्लॅक आणि असं मला वेगळं काहीतरी होतं, तर मी थोडासा असा ब्राउनिश घेतला. आणि हा पण थोडासा असा छान आहे, म्हणजे मला ओव्हरऑल आवडला हा. तर याची प्राईस आहे 200 रुपये. तर हा तुम्ही कसाही स्टाईल करू शकता. तुम्ही 1 पीसवरती घाला, तुम्ही जीन्सवरती घाला, ऑलराऊंडर हा असा बेल्ट आहे. दॅट्स इट. एवढंच शॉपिंग होतं माझं. पण मला FC रोडला खरंच शॉपिंग करायला मजा आली आणि कलेक्शन खरंच अप्रतिम होतं. मला तुम्ही पण FC रोडला कधी गेलात का? गेला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? माझा छान होता, पण मला अजून FC रोडवरती शॉपिंग करायला, एक्सप्लोअर करायला मला अजून आवडणार आहे. मी परत जाणार आहे एकदा. आणि खूप छान होतं सगळं, मला आवडलं. जर तुम्हाला पण माझी शॉपिंग आवडली असेल, माझं काही कलेक्शन आवडलं असेल आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी केलेल्या शॉपिंगमधलं तुम्हाला जर एक कोणता पार्ट किंवा कोणता कपडा आवडला असेल किंवा तुम्हाला माझा काही ॲक्सेसरीजमध्ये काय आवडलं असेल तर मला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि हा माझा ॲक्च्युली फर्स्ट व्लॉग असणार आहे. बाय.